पुढची बातमी बाबत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। सर्वच पक्षातील बंडोबांना थंड करण्याची आजची शेवटची संधी असणार आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची सुद्धा मुदत आहे। येत्या 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे आणि याच मतदानासाठी निवडणुकीमध्ये बंड शमवण्यासाठी आजची शेवटची संधी आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। रोहन, आपण बघितलं असेल तर अजित पवारांनी कुठलीच कमतरता या निवडणुकीमध्ये सोडायचं नाही असं ठरवलंय। एक चंगच बांधलाय अजितदादांनी। पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत सर्वांना उमेदवारी दिलेली आहे। मात्र काही उमेदवार जे इच्छुक उमेदवार जे होते अशांची काहीशी नाराजी सुद्धा पाहायला मिळाली, त्यांना तिकीट नाही मिळालं म्हणून त्यांनी बंड केलेलं आहे। या बंडखोरांना आता थंडवण्याचं काम अजित पवार कशा पद्धतीने करतायत, काय मास्टर प्लॅन आहे अजितदादांचा? सिद्धेश, अगदी बरोबर आहे। खरं तर आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या या शेवटच्या दिवशी हे सगळं बंड थंड करण्यासाठी अजित पवारांनी जे आहे ते या सगळ्या बंडखोरांना फोन करायला सुरुवात केलेली आहे। अनेक जे बंडखोर आहेत ते देखील अजित पवारांना भेटायला आलेले पाहायला मिळत आहे। जवळपास 10 ते 12 बंडखोर ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले होते ते अजित पवारांच्या भेटीसाठी आलेत आणि स्वतः थोड्या वेळानंतर अजित पवार जे आहेत ते या बंडखोरांना फोन करून अर्ज माघारी घेण्याची मागणी करणार आहेत, विनंती करणार आहेत किंवा सूचना देखील करणार आहेत। त्यामुळे आजचा शेवटचा दिवस आहे आणि पक्षामध्येच अशा पद्धतीने जर का बंडखोर उभे राहिले असतील तर ते आपल्याच पक्षाला फटका बसू शकतो। यासाठी स्वतः अजित पवार जे आहेत ते आज दिवसभर या कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत। अजित पवार आता त्यांच्या निवासस्थानी जिजाई या निवासस्थानी बसलेले आहेत। त्या ठिकाणी अनेक बंडखोरांना जे आहे ते अजित पवारांनी बोलवलेले आहे, त्यांची समजूत घातली जाते आणि त्यांना थोड्या वेळानंतर जे आहे ते अर्ज माघारी घेण्यासाठी देखील पाठवलं जाणार आहे। परंतु जे उमेदवार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काम करून बंड जे पुकारलेलं पाहायला मिळतंय त्या सगळ्यांना जे आहे ते अजित पवार फोन करणार आहेत आणि सूचना करणार आहेत की या सगळ्याची उमेदवारी अर्ज जे आहेत ते मागे घेण्यात यावे, अशा प्रकारची विनंती अजित पवारांकडून केली जाणार आहे। सध्या देखील अजित पवारांच्या घराबाहेर जे आहेत ते अशाच पद्धतीने काही बंडखोर जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांना सांगितलं जात आहे की तुम्ही उमेदवारी अर्ज पाठीमागे घ्या। त्यामुळे अजित पवारांनी ही सगळी निवडणूक जी आहे ती पुणे महानगरपालिकेची आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अतिशय प्रतिष्ठेची प्रभागांमध्ये या उमेदवारांनी जी बंडखोरी केलेली आहे ते कोणकोणत्या प्रभागामध्ये त्यांनी बंडखोरी केलेली आहे? पुण्यातील अनेक प्रभाग आहेत ज्या प्रभागांमध्ये अनेक वर्षांपासून अजित पवारांचे उमेदवार सातत्याने निवडून येतात आणि तिथे एकपेक्षा 4 जण 3 जण आहेत ते विजयी होण्यासाठी इच्छुक होते किंवा आपल्याला उमेदवारी मिळावी अशी म्हणून ते इच्छुक होते। मग ते मुकुंदनगरच्या परिसरामधले असतील, सॅलिसबरी पार्क असतील, कात्रज भागातले असतील, विश्रांतवाडी भागातील असतील, या सगळ्या भागामध्ये जे आहे ते अजित पवारांचे कार्यकर्त्यांनी काही अर्थी जे आहे ते बंड पुकारलेलं होतं आणि ते बंड थंड करण्यासाठी अजित पवारांकडून सध्याच्या घडीला प्रयत्न केले जात आहेत। अनेक कार्यकर्ते अजून देखील अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। अनेक बंडखोरांना फोन केल्यानंतर अजित पवारांना भेटण्यासाठी ते येत आहेत आणि अजित पवार त्यांना एक एक करून भेटतायत आणि त्यांना सांगतायत की आपल्याला पुढच्या वेळेस तुम्हाला संधी देता येईल किंवा इतर जे आहेत त्या मागण्या अजित पवारांकडे ते करताना पाहायला मिळत आहेत। आणि त्यानंतर हे सगळे उमेदवारी अर्ज जे आहे ते सध्याच्या घडीला माघारी घेतलात का हे पाहणं महत्वाचं आहे, कारण का 10 ते 12 जण आतापर्यंत दादांना भेटून गेलेले आहेत। उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जे उर्वरित 10-12 जण आहेत त्यांना देखील अजित पवार सध्या फोन करतायत आणि उमेदवारी अर्ज जे आहे ते पाठीमागे घेण्याच्या सूचना करतायत। नक्कीच रोहन, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांना याच्यामध्ये कितपत यश येतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहिती।